27 मार्च 2026 पासून अमळनेर व पारोळा तालुक्यातील भाविकांसाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या निर्णयामुळे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अमळनेर आगारामार्फत ही विशेष व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार सकाळी 5:30 वाजल्यापासूनच जादा बस सेवा सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे कोणत्याही गावातून किमान 40 प्रवासी नांदुरी गडासाठी तयार असतील तर त्या गावातून थेट नांदुरी गडापर्यंत बस सोडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। या विशेष बस सेवेत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व सवलती लागू राहणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर सवलतीधारक प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर व परवडणाऱ्या प्रवासाची सुविधा मिळणार आहे। दरम्यान या सेवांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी अमळनेर आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी केले आहे। नवरात्र, रामनवमी सारख्या धार्मिक पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता ही बस सेवा सुरू करण्यात आली असून यामुळे परिसरातील हजारो भाविकांना मोठा फायदा होणार आहे। अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त गुरुवारी 26 मार्च रोजी मंगलमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला। यावेळी भाविकांची मोठी गर्दी होती। व्यावसायिक रणजित पाटील व सरिता रणजित पाटील प्रमुख यजमान म्हणून उपस्थित होते। रणजित पाटील यांच्या हस्ते सपत्नीक प्रधान संकल्प, गणपती पूजन व पुण्याहवाचन झाले। श्रीराम स्वरूप भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक झाला। त्यानंतर दुपारी 12 वाजता मंगलध्वनींच्या सुरात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा झाला। भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पाळणा गीत झाले। जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, यतीन जोशी, मेहुल कुलकर्णी, वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले। दरम्यान मंदिरात दिवसभर भाविकांची प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती। अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून CRR फंडातून शाळेला स्मार्ट बोर्ड आणि कम्प्युटराइज्ड डिजिटल रूमसाठी सर्व साहित्य देण्यात आले। फंडामधून सॉफ्टवेअर इंजिनियर अरविंद सर दिल्ली यांच्या टीमतर्फे डिजिटल रूम सुरू करण्यात आला। तसेच CRC फंडातून शाळेला बेंच देण्यात आले। यावेळी जिजाबराव पाटील, माजी सरपंच विजय पाटील, कीर्तिलाल पाटील, सुनील पाटील, मुख्याध्यापक प्रीतम रत्न पारखी, दीपाली निकुंभ उपस्थित होते। दाजीबानगर व गळवाडे रोड परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी स्वखर्चातून स्पीड ब्रेकरच्या कामास सुरुवात केल्याने परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे। 15 मार्च 2026 रोजी दाजीबानगर ते गळवाडे रोड परिसरात एका महिलेचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर स्थानिक महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले होते। कामाला विलंब होत असल्याने महिलांनी थेट आमदारांकडे धाव घेतली होती। महिलांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार पाटलांनी स्पीड ब्रेकर उभारले आहेत। रामनवमी तसेच माता सप्तशृंगी गड यात्रेनिमित्त पायी जाणाऱ्या भाविकांसाठी लायन्स क्लबच्या वतीने मंगरूळजवळ सेवा प्रकल्प राबविण्यात आला। गडाकडे पायी प्रस्थान करणाऱ्या भक्तांना प्राथमिक उपचार साहित्याचे वाटप करण्यात आले। यामध्ये पेनकिलर औषधे, मलम, ट्यूब, गोळ्या यांसह उष्णतेपासून दिलासा देणारे थंड चिंचेचे पाणीही भाविकांना देण्यात आले। या प्रसंगी अध्यक्ष संदीप जोशी यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते। अमळनेर शहरातील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पारंपरिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। श्रीमंत प्रताप शेठ अग्रवाल यांच्या परिवारातर्फे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले। 24 व 25 मार्च दरम्यान राजीव कृष्णाजी झा महाराज यांनी अमृतमय वाणीतून श्रीराम कथा सादर केली। या कीर्तनाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला।
आजी माजी सैनिकांच्या खानदेश रक्षक फाउंडेशनतर्फे प्रभू श्रीराम नवमी आणि जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक व माजी सैनिक सचिन बळवंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक प्रताप साळी, चंदूसिंह परदेशी, रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी, शहराध्यक्ष धनराज पाटील, शिवदास शेटे, रामकृष्ण पाटील, जयदीप राजपूत, प्रवीण पाटील, अंकुश पाटील यांच्यासह असंख्य आजी माजी सैनिकांची उपस्थिती होती। MSEBीत दोघांना नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 17 लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील बोरगाव व लोणपंचम येथील पोलीस पाटलांसह अहमदनगर येथील एकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। रामराव पाटील यांची तक्रार ग्राह्य धरून अमळनेर न्यायालयाने भारतीय न्यायसंहिता कलम 175(3) प्रमाणे राजेंद्र पोतेकर, गोविंदा शिंदे आणि उमेश पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। रामराव हरचंद पाटील यांच्याकडून 17 लाख रुपये वरील आरोपींनी घेतले होते। अमळनेर शहरातील ममता विद्यालयाचा सलग चौथ्यांदा दिशा इम्प्लिमेंटिंग स्कूल म्हणून गौरव करण्यात आला। दिशा अभियान हे दिव्यांग सक्षमीकरण विभाग मुंबई आयुक्त कार्यालय पुणे तसेच जय वकील फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येते। या अभियानाच्या माध्यमातून बौद्धिक अक्षम मुलांसाठी वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम पोर्टल मार्फत प्रभावीपणे राबवणाऱ्या व सर्व शैक्षणिक बाबी वेळेवर पूर्ण करणाऱ्या शाळांचा दरवर्षी गौरव करण्यात येतो। त्यात ममता विद्यालयाचा सन 2021 ते 22 पासून सहभागी होत असून सलग चौथ्यांदा दिशा इम्प्लिमेंटिंग स्कूल म्हणून गौरव मिळवत आहे। जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतीश धस यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्र ममता विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद पाटील यांना देण्यात आले। खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने पॅरोलवर सुटून एका व्यापाऱ्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला असता अमळनेर पोलिसांनी त्याच्या घराला घेरा घालून शिताफीने पकडून पुन्हा सुरत येथील कारागृहात रवाना केले आहे। अमळनेर येथील कैलास नवघरे याच्यावर अमळनेर येथे खून, दहशत, खंडणी, जबरी चोरी, रस्ता लूट सारखे गुन्हे दाखल असून त्याला गुजरातमधील व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। मात्र 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला पॅरोलवर सोडले होते। 4 रोजी त्याच्या पॅरोलची मुदत संपल्यानंतर देखील कैलास नवघरे सुरत येथील कारागृहात परतला नव्हता। दरम्यान एका व्यापाऱ्याला त्याने जमीन माझी असून मला दे, नाहीतर 2 कोटी रुपये दे असा दम दिला। व्यापाऱ्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना घटना कळवली। पोलिसांनी व्यापाऱ्याला लेखी फिर्याद द्यायला सांगितली असता दहशतीपोटी घाबरून व्यापाऱ्याने असमर्थता दर्शवली। मात्र गुन्हेगार खतरनाक आहे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, सुनील तेली, प्रशांत पाटील, उज्ज्वल म्हस्के, मयूर पाटील, नितीन मनोरे, होमगार्ड विशाल पाटील, होमगार्ड पूनम हटकर अशा 11 लोकांचे पथक कैलास नवघरे यांना आणायला पाठवले होते। पोलिसांनी त्याला सुरत येथील लाजपोर सेंट्रल कारागृहात जमा केले। 1 वर्षांपूर्वी देखील कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर कैलास नवघरे याने गाडी लुटण्याचा प्रयत्न केला होता।